नमस्कार, मी कस्तुरी. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय आयात निर्यात आणि इतर क्षेत्रातील उद्योग संधी. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत चेतन अरुण नरके सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. चेतन सरांनी प्रोडक्शन सेक्शनमध्ये बीई केलंय. तसंच त्यांनी अमेरिकेच्या शिकागो आणि न्यूयॉर्कमधून MBA इन फायनान्स आणि MS इन कम्प्युटर्स केलंय. तसंच त्यांनी एक्झिक्युटिव्ह MBA लंडन बिझनेस स्कूलमधून पूर्ण केलंय. चेतन सरांना तब्बल 20 वर्षांचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा अनुभव आहे. त्यांनी जागतिक मान्यताप्राप्त ब्रँड्सचं तसंच 25 देशांचं विविध कंपन्यांद्वारे नेतृत्व केलंय. युरोप आणि आशियाई देशातील मान्यवर अर्थव्यवस्थापक आणि मार्केटिंग व्यक्तिमत्व म्हणून चेतन सर जगभर प्रसिद्ध आहेत. चेतन सरांना देशविदेशातील उद्योग, अर्थ, कृषी, कॉर्पोरेट, समाजकारण आणि राजकीय या अशा सर्व क्षेत्रांचा 20 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. तसंच न्यू एज्युकेशन सोसायटीचे मानद संचालक म्हणून तर IMATचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच एक प्रगत शेतकरी म्हणून देखील सरांची विशेष ओळख आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार म्हणून तुमची काय विशेष भूमिका आहे? ही खूपच मोठी माझ्यावर जबाबदारी थायलंड सरकारने दिली आहे. थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो की मी 20 वर्ष बाहेर देशात, त्यातल्यापैकी 3 वर्ष मी थायलंडमध्ये काम केलं होतं. आणि माझं मेड जॉन्सन न्यूट्रिशनचं CFO असताना मी थायलंड गव्हर्नमेंटशी ती कंट्रोल कॅटेगरी असल्यामुळं त्यांना पूर्ण त्याची ट्रान्सपरन्सी देणं या सगळ्या, आणि त्यांना मल्टीनॅशनल कंपनीवर काम करताना कुठल्या पद्धतीनं चांगलं काम जर केलं तर टॅक्सेशननं सुद्धा थायलंड देशाला रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. ह्या गोष्टी मी त्यांच्याशी अगदी माझ्या जॉबच्या पलीकडे जाऊन बोलायचो. आणि त्यासाठी मी स्वतः थायलंडची थाय लँग्वेज जी आहे ती स्वतः शिकलो होतो. त्यामुळं या गोष्टी त्यांना लक्षात आलं की खरोखरच यांना चेतनला थायलंडचं कल्चर समजतं, खरोखर ट्रान्सपरन्सी आहे आणि जे नॉलेज लागतं हे करण्यासाठी ते पूर्ण त्यांच्याकडे तो प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे. ज्यावेळी त्यांना समजलं की मी 20 वर्षानंतर परत भारत देशात जात आहो, त्यावेळी त्यावेळीचे अर्थमंत्री आणि आत्ताचे अर्थमंत्री आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टर कुंजुरिन आणि मला विचारलं की तुम्ही जात आहात तिथं, तर तुम्हाला थायलंडचा वाणिज्य सल्लागार म्हणून भारत देशासाठी आवडेल का? तर मला खूपच आनंद झाला त्यामुळे, कारण मला त्या देशाची खूप संलग्नता पहिल्यापासूनच होती. त्यामुळं त्यांच्याशी माझी ओळख होऊन मी इथं भारत देशाचा वाणिज्य सल्लागार म्हणून ज्यावेळी आलो त्यावेळी त्यांनी बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या होत्या. इंटरनली तसं बघायला गेलं तर मला रेग्युलर रिपोर्टिंग असेल किंवा जे राजकीय लोक आहेत किंवा बिझनेस ओरिएंटेड व्यापारी लोक आहेत त्यांना एकत्र आणून त्यांचं नेटवर्क बनवणं, त्यांना माहिती देणं, वेबिनार्स किंवा सेमिनार थ्रू जे थायलंडच्या बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या ज्या डिफरंट स्कीम्स आहेत ते थाय काउन्सिलेट आणि बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट यांच्या कोलॅबरेशन थ्रू लोकांपर्यंत पोचवणं. त्याच्यानंतर ज्यावेळी नॅशनल लेवलचे डीलिंग्स येतात तेव्हा बायोलॅटरल पॉलिसी भारताच्या आणि थायलंडमधल्या आहेत त्यांच्यामध्ये इनपुट्स देणं, भारताची जी इंटरनल इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रोमध्ये जे डेटा आता जे लेटेस्ट आहेत त्यांचा ट्रेंड त्यांना इनपुट्स देणं आणि त्याप्रमाणे त्या FTA ॲग्रीमेंटमध्ये त्याचं रूपांतर करून घेणं, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी लागतात. आणि ज्यावेळी काम करत असतो याच्यामध्ये त्यावेळी मी कॉर्पोरेटमध्ये असताना देखील नेहमी ट्रिपल बॉटल लाईन म्हणजे फायनान्स, सोशल आणि एन्व्हायरमेंट या तिन्ही गोष्टींना लक्षात घेऊन व्यापार कसा वाढवता येईल हे माझं पहिल्यापासून ध्येयवाद आहे. त्यामुळे या गोष्टीचा इथं मला खूप चांगला उपयोग होतो. आणि ज्यावेळी मी इंटरनली इथं काम करतो त्यावेळी मंत्रालयाची DITP म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन ही मुंबईची शाखा इथं आहे आणि ती आम्ही एक्सप्रेस हाऊसमध्ये 3rd फ्लोअरला आम्ही आहोत. त्यामुळे तिथंच बसून आम्ही जे काय आपल्याला म्हणजे आत्ता आम्ही मध्य प्रदेश असेल, UP असेल, गोवा असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, या सगळ्या स्टेटशी संपर्क साधून ज्या पद्धतीनं 2 देशांमधला आयात निर्यात वाढता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ही ओव्हरऑल माझं डे टू डे स्टफ किंवा जे रेग्युलर असतं. पण काय वेळी बरेच इंटरनॅशनल इव्हेंट्स होतात. तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर मध्ये चायना आणि US मध्ये टॅरिफ वॉर सुरू होतं. मग माझं काम असं असतं की याच्यावर व्हाईट पेपर लिहिणं आणि मंत्रालयाला, अर्थमंत्र्याला इनपुट्स देणं की याचा इम्पॅक्ट थायलंड आणि इंडियाच्या विन विन सिच्युएशन कन्सिडर करून कसा इम्पॅक्ट होऊ शकेल, त्याच्यामध्ये थायलंड कॉन्ट्रीब्यूट करू शकेल का, त्याच्यामध्ये भारताची भूमिका काय असेल किंवा थायलंड आणि भारत एकत्र मिळून
त्याची व्हॅल्यू ॲडिशन करून तो जो टेरिफ वॉर सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये प्ले करता येईल या सगळ्या विषयी मला त्याच्यामध्ये इनपुट्स द्यावे लागतात. सो ओव्हरऑल मला खरोखरच असं वाटतं की भारताची आणि थायलंडची जवळपास 70 वर्षापासूनची डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स आहेत. 9 ऑक्टोबर 2003 मध्ये आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केलं आणि त्याच्या वेळेपासून दोन देशातली इतकं सामंजस्याने आणि प्रोग्रेस जो सुरू आहे तो मला वाटतं आत्तापर्यंत टोटल ट्रेड बघितलं तर $12.5 बिलियन US ट्रेड आत्तापर्यंत आहे. त्याच्यामध्ये 7.5 कोटीचे आपल्या भारतातून इम्पोर्ट केलं जातं आणि 5 कोटीचं भारतातून एक्सपोर्ट थायलंडला केलं जातं. मला असं वाटतं खरोखरच की या दोन देशांमध्ये अपॉर्च्युनिटी ज्या उद्योगधंद्यासाठी असतील, सेवासाठी असेल किंवा व्यापारासाठी असतील प्रचंड आहेत. कारण दोघांचे कल्चर हे सेम असल्यामुळं जो हिंदू जो बेस आहे हिंदुझमचं त्यामुळं दोघांची कल्चर मिक्स होऊन लोकांना बॉन्ड होणं जो एशियामध्ये कुठलाही व्यापार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो असल्यामुळे हे देश भरपूर प्रगती करतील. आणि मला असं वाटतं ॲज अ ट्रेड ॲडवायझर किंवा वाणिज्य सल्लागार म्हणून मला जेवढं त्याच्यामध्ये इनपुट्स येतील आणि दोन देशांमध्ये विन विन सिच्युएशन तयार करून पॉलिसीजमध्ये चेंजेस जे आहेत ते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जेवढे करता येतील मे बी ते नॅशनल लेवलला असतील किंवा स्टेट लेवलला असतील त्याला आम्ही मिनी FTA असे म्हणतो. आता जस्ट आम्ही तेलंगणाबरोबर आता रिसेंटली साईन केला आहे. तर ओव्हरऑल मला असं वाटतं की खूप एक्साइटिंग दिवस आहेत. फक्त आता कोरोनामुळे थोडासा आपला ट्रेड आता इम्पॅक्टफुल आपण ओव्हरऑल मला असं वाटतं की हा ट्रेड 12.5 बिलियनचा 13 बिलियनवर कसा जाणार हेच माझे प्रयत्न राहतील. नक्कीच सर. आणि हे जे आपल्या आशिया खंडातील जे देश आहेत याच्यामध्ये जे व्यापार उद्योग आहेत आपले त्याच्यामधले आपल्या भारताचं बलस्थान कुठलं आहेत? मला असं एक पॉईंट आउट करता येणार नाही कस्तुरी, कारण त्याच्यामध्ये भारताची बरेच बलस्थानं म्हणली तरी चालतील. त्याच्यामध्ये थोडी बोलता येतील की एनर्जी सेक्टरमध्ये, फूड प्रोसेसिंगमध्ये, फॉरेस्ट प्रोडक्ट्स जे आहेत जे आपण महिला आणि याच्यातून लघु उद्योगातून करू शकतो, हेल्थ आणि फार्मा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जेम्स अँड ज्वेलरी आहे, प्रेशियस स्टोन्स आहेत, मीडिया अँड एंटरटेनमेंट आहे, IT आहे, टुरिझम आहे, मिनरल्स आहेत. असे बरेच वेगवेगळे सेगमेंट्स त्याचे आपले बलशाली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आसियान आणि आपलं भारत देशामध्ये आत्तापर्यंत जवळपास $180 बिलियन व्यवसाय होता आणि आपल्याला तो 1-2 वर्षामध्ये $200 बिलियन वर घेऊन जायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताचं पॉप्युलेशन हे सगळ्यांनाच अट्रॅक्टिव्ह आहे कारण कंझ्युमर इकॉनॉमी एवढी मोठी आहे. त्यामुळे तुम्ही RCEP मध्ये बस बघितलं जे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये आसियन कंट्रीजमध्ये होते आणि आसियनमध्ये 3+3 म्हणजे राहिलेले 3 जे आहेत पहिला 3 जो आहे तो आहे इंडिया आणि त्याच्याबरोबर पॅसिफिकमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि राहिलेल्या 3 देशांमध्ये येतात चायना, जपान आणि साऊथ कोरिया जे मॉनिटर करतात या गोष्टी. त्यामुळे 10+3+3 असे एकूण 16 देशांचं ही कमिटी आहे आणि मला असं वाटतं की आसियानमध्ये आपलं जे भारताचं पॉप्युलेशन आहे हेच सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारतानं RCEP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करावा आणि बी पार्ट व्हावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे. स्पेशली चायना असल्यामुळं आपण RCEP मध्ये घेऊ शकलो नाही, पण आपली बलस्थानं अशी बऱ्याच गोष्टी जे IT आहे, एंटरटेनमेंट व्हिडिओ म्हणजे सगळं एंटरटेनमेंट म्हटलं की तुमचं मूवी इंडस्ट्री आले आणि ती जी सॉफ्ट पॉवर असते म्हणजे तुम्ही जरी अफगाणिस्तान याच्यामध्ये तरी हिंदी सिरियल्स लोक बघत असतात किंवा मराठी सिरियल्स बघत असतात. हे खूप नाविन्याची गोष्ट आहे. थायलंडमध्ये गेलं की आपले महाभारत आणि रामायणाचे आपले एपिसोड सुरू असतात. त्यामुळे मला यावेळी मी ज्यावेळी माझ्या कारकिर्दीमध्ये बरेच देशांना व्हिजिट करत होतो त्यावेळी बघून मला आश्चर्य वाटायचं आणि त्यांच्याकडे सबटायटल्स असायचे. त्यांना हिंदी किंवा मराठी समजायचं नाही पण तरीसुद्धा लोक बघायचे. ही सॉफ्ट पॉवर जी आहे ते देखील आपल्या भारताचं बलस्थान आहे. नक्कीच सर. पण आपण जेव्हा इतर देशांशी व्यापार करतो तर या व्यापाराबद्दल अनेकांच्या मनात काही गैरसमज आहेत असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली गैरसमज असण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदा एक असतं की जे टँजिबल मनी असतो तो पहिल्यांदा तुम्ही बघितलं की नेहमी व्यवहार हा रोखमध्ये व्हायचा. त्याच्यानंतर मग ट्रान्सफर सुरू झाले आणि हे तर आपण एका देशापासून दुसऱ्या देशापर्यंत पैशाचा हिशोब असतो तो कसा ठेवणार, क्रेडिबिलिटी काय असेल तर त्याच्यासाठी प्रोसेस डेफिनेटली आहे. पण महत्त्वाची गोष्ट असते की तो दोन गोष्टी ही प्रोसेसमध्ये झाल्या आणि दुसरा पार्ट असतो ईज ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे कसं असं आता वर्ल्ड ऑर्गनायझेशननं त्याच्यामध्ये रँकिंग दिलं आहे. सिंगापूर हे 1 नंबर आहे. ते कसं ठरवतात की जी प्रोसेसची ट्रान्सपरन्सी, क्रेडिबिलिटी, इन्फॉर्मेशन नॉलेज शेअरिंग
आणि ट्रान्सपरन्सी पूर्ण या गोष्टीवर त्याचं रँकिंग करतं. जवळपास मला वाटतं चायना 91 नंबरवर आहे आणि आपण 138 नंबरावर आहे. त्यामुळं जर बघायला गेलं तर ज्यावेळी तुम्ही हा इंटरनॅशनल लेवलचा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करता त्यावेळी लोकांची रँकिंग भारताला जे ते 138 नंबरचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच या जे फॅक्टर सांगितले ते मॅटर करतात. आणि खरोखरच असं वाटतं की बिझनेस हा लोकल लेवलला किंवा लोकल किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल केला आता काही फरक पडत नाही, कारण सगळे पूर्ण ई ट्रान्सफर असतात, बँकेचे क्रेडिट्स असतात, त्याचं बॅकग्राऊंड चेक होतं. आणि युजली मी ज्यावेळी एखादा डील इनिशिएट करतो त्यावेळी आमच्याकडं थायलंडमध्ये त्यांची क्रेडिट चेक्स असतात किंवा त्यांची रिअल किती वर्ष आहेत, बॅलन्स शीट किती आहेत, पब्लिक कंपनी आहेत का. सिमिलर स्क्रुटिनी ही इंडियामध्ये देखील होते. समजा त्यातून काही इश्यू जरी झाला तरी DITP या माझ्या डिपार्टमेंट थ्रू बेसिकली आम्ही त्याचे क्वेरी काढून कुठं इश्यू झालेले आहेत आणि तो लोकल कोर्टात सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर गैरसमज ह्या गोष्टी होत असतात. प्रत्येकजण आपले एक्सपिरियन्स सांगत असतो. 90 लोकांना काही इश्यू नसतो पण 10 लोकांना असतो, पण ते 10 लोकांचे इश्यू देखील महत्त्वाचे आहेत. थोडक्यात सांगायचं तर इन्फॉर्मेशन देणं, त्यांना समजावून सांगणं, त्याचे प्रॅक्टिकली कसे त्याचे ही प्रोसेस मूव्ह होते हे जर क्लॅरिटी झाले तर मला वाटतं हे असणारे गैरसमज मे बी कमी होण्याची शक्यता आहे. अगदीच सर, आपण याविषयी प्रक्रियेबद्दल पण बोलणार आहोत. मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा मार्ग प्रगतीचा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, परदेशात ज्या उद्योग आहेत राष्ट्रीय अनेक स्तरांवरती, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? परदेशात आता मी 3 गोष्टींमध्ये त्याची विभागणी करेल. उद्योग असेल, व्यापार असेल किंवा सेवा असेल. आता उद्योगामध्ये बघायला गेलं तर मी थोडेफार नावं तुम्हाला देतो. पेट्रोलियम आहे, जेम्स आणि ज्वेलरी आहेत, ट्रान्सपोर्टेशन इक्विपमेंट्स आहेत, मशिनरी आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फार्मा अँड ड्रग्ज आहे, त्यानंतर कॉटन, त्याच्यानंतर त्याची मशिनरी, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेटल्स आहे, कॉटन यार्न आहे, फॅब्रिक्स आहे, पर्ल्स अँड प्रेशियस मेटल्स आहेत, कोल आहेत, ऑर्गॅनिक केमिकल्स आहेत, मेटल स्क्रॅप आहेत. अशा बऱ्याच उद्योगाच्या मध्ये तो उद्योगी होऊ शकतो किंवा लोक त्याचं ट्रेडिंगही करू शकत असतात. त्यामुळे मला वाटतं की हे बरेच एरियाज त्याच्यामध्ये भारत त्याच्यामध्ये बरंच निर्यातीमध्ये उपलब्ध आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की जसं थायलंडमध्ये मी एक्झाम्पल देऊ शकतो की EEC म्हणजे ईस्टर्न इकॉनॉमिक कॉरिडॉर, स्पेसिफिकली ते चॉनबुरी, रेयोंगन, चंचसॉंग हे 3 जे रिजन्स आहेत हे एकत्र करून त्यांनी तिथं चांगल्या फॅसिलिटीज देऊन तिथं आपले जसे MIDC असतात तसे MIDC तिथं क्रिएट केलेले आहे. त्याच्या अराउंड त्यांनी डीप सी पोर्ट केलेलं आहे. रेयोंगचं त्यांचं उटापाव म्हणून हे नवीन एअरपोर्ट आहे तेही तिथं क्रिएट केलं आहे. असंच एक्झाम्पल मी तुम्हाला म्यानमार किंवा व्हिएतनाममध्ये देऊ शकतो की म्यानमारमध्ये डानवाईचं डीप एअरपोर्ट आहे, की व्हिएतनाममध्ये वांग टॉल किंवा लाम चुंबांग हे सगळे मोठे व्हिएतनामचे डीप सी पोर्ट्स आहेत. या गोष्टीचं मला सारांश देणं का महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक देश हा बाहेरच्या देशांसाठी ती फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा त्याच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट थ्रू येणारे बिझनेस असतील किंवा जॉईंट व्हेंचर्स असतील, या सगळ्या गोष्टींना पूरक वातावरण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि थायलंड 4.0 मध्ये स्पेसिफिकली हा अजेंडा घेऊन हे EECचं आपण केलेलं आहे. जर तुम्ही आपली भारताची ॲक्ट ईस्ट आणि थायलंडची लुक वेस्ट ही पॉलिसी जर एकत्र बघितली तर मला वाटतं की आसियान आणि थायलंड या देशांमध्ये आसियान आणि इंडिया या देशांमध्ये खूप चांगलं बाजारपेठ उपलब्ध होऊ शकले. स्पेसिफिकली हे बघायला गेलं तर आसियानच्या बरोबर काम करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन, स्पेशली रोड ट्रान्सपोर्टेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. मी स्पेसिफिकली कस्तुरी तुम्हाला IMTचं उदाहरण देईन. इंडिया, म्यानमार आणि थायलंडमध्ये जो ट्रायल अँगल हायवे होतोय तो जवळपास मला वाटतं 4 लेन्स आणि 1360 किलोमीटरचा आहे. तो मोरेपासून मायसॉट थायलंडमध्ये थ्रू मॅन्डले येतो. आणखी एक BBIN जो हायवे आहे म्हणजे बांगलादेश, भूतान, इंडिया आणि नेपाळ याच्या देखील सुद्धा मोटर व्हेकल ॲग्रीमेंट होऊन तो आता त्याच्यात हायवे व्हायला लागला आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी हे सगळे रोड होत असतात आणि स्पेसिफिकली IMTला बांगलादेशने सुद्धा अप्रोच केले की आधी पहिल्यांदा नाही म्हणले होते पण आता त्यांनी अप्रोच केले, कारण सगळ्याच देशांना लक्षात आलं की जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमी खूप स्टेबल होती किंवा डिक्लायनिंगमध्ये होती, जे डेव्हलप मार्केट म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा US किंवा UK किंवा युरोपियन मार्केट्स आहेत ते डिक्लाइन होत होते, त्यावेळी आपण इमर्जिंग आणि डेव्हलपिंग मार्केट हे खूप वर जातोय. पूर्ण वर्ल्डच्या रिसेशनच्या टाइम 2/3 ऑफ द ग्रोथ ही एशिया इन्क्लुडिंग इंडिया त्याच्यामध्ये होती.
त्यामुळे ओव्हरऑल असं मला वाटतं की खूप चांगलं ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली आणि फ्री ट्रेड अग्रीमेंट चांगल्यामुळे सगळे बॅरियर्स खाली जायला लागलेले आहेत आणि याच्यामुळेच मला असं वाटतं की आता ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज किंवा दोन देशामधले जे इंटरनॅशनल लेवलला जो बिझनेस असेल तो वाढत जाईल. आता कुठलाही कस्तुरी बिझनेस हा लोकल राहिला नाही. नेहमी ऍक्ट लोकली डू बिझनेस ग्लोबली असं जे आहे ते आता खरं आहे. कुठलाही बिझनेस आहे तर लोकल कॉम्पिटिशन आहे ती ग्लोबलच असते नेहमी. सर अगदी खरं आहे. पण तुमचं हे जे कार्य आहे आणि तुमचं जे आंतरराष्ट्रीय देशांशी असलेले संबंध आहेत याचा आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील महिला बचत गट किंवा लघु आणि सूक्ष्म उद्योग आहेत यांना कशी मदत होईल? मला असं वाटतं की अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी आहेत. पण मला असं वाटतं की नवीन क्रिएटपेक्षा जे आपल्या हातात आहे, स्पेशली आपला जो महाराष्ट्राचा ॲग्रिकल्चर बेस आहे त्या ॲग्रिकल्चर बेसमध्ये आता महिला बचत गट बऱ्याच ठिकाणी आपल्या पश्चिम घाटामध्ये म्हणजे सगळे आपले जंगल आपले जवळपास कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण गेलं तर जवळपास 19% आपली जमीन ही फॉरेस्ट खाली आहे. त्याच्यातून जांभळ असेल, करवंदी, रानमेवा ज्याला म्हणतो, हनी असेल, त्याच्यानंतर सगळे जे आपली हर्बल औषधं आहेत त्याच्यामध्ये मग शिकाकाई आलं, मका आलं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जर आपण पूर्णपणे व्यवस्थित त्याचा पल्प असेल, त्याचा जॅम असेल, त्याचा सॉस असेल किंवा त्याचं व्यवस्थित ड्राय करून त्याचं पॅकेजिंग करून मला वाटतं की या गोष्टींचं स्पेशली करोनानंतर इम्युनिटी बेसिससाठी स्पेशली आपण हळद आणि या गोष्टी माझ्या मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो असताना स्पेसिफिकली की ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याकडे जी सांगलीची हळद आहे या सगळ्या गोष्टींचा हर्बल गोष्टींचा जर विचार करून केला तर मला वाटतं लघु उद्योगाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी ते एक्झिस्ट आहे. त्याच्यानंतरचा जो विषय येतो त्याच्यामध्ये असेल कपडे शिवकाम असेल, शर्ट पॅन्ट बनवणे, कारण एशियामध्ये फॅशन ही खूप मोठ्या ट्रेंडवर आहे आणि आपल्याकडं जे कल्चर आहे त्याच्यातून वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे कल्चर असल्यामुळं त्याच्यातून नवीन निर्मिती करता येईल. याचा मी तुम्हाला एक सांगतो की एक वस्तू एक जिल्हा किंवा एक वस्तू एक गाव, जसं ओटॉप ही कॉन्सेप्ट थायलंडमध्ये आहे, म्हणजे एक गाव एक वस्तू जसं आहे तसं मला वाटतं इथं जर केलं तर कल्चरल बॉन्डिंग जर आपलं स्ट्रॉंग असेल तर मला खरोखरच वाटतं की बाकीचे व्यापार हे सोपे होऊन जातात. आणि नशिबानं आपल्याकडे ते कल्चरल बॉन्डिंग या दोन देशामध्ये पहिल्यापासून आहे. मला वाटतं लघु उद्योगामध्ये जी आहे आपली जी सांस्कृतिक किंवा जी पिढी जात आपली जी कोल्हापुरी चप्पल असेल किंवा आपले शाल असतील, काही घोंगडी असेल, ह्या गोष्टी आपल्याला मला वाटतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठात विकता येतील आणि याला फक्त त्याचं मार्केटिंग करणं. त्यामुळे मी असा प्रयत्न करतो की आपले जे सांस्कृतिक मिनिस्टर आहेत आणि थायलंडचे जे ओटॉप आहे यांचा दोघांचा संगम जर मिळून आणला तर त्याच्यामध्ये एकमेकाच्या कलांना समजून घेणं, त्यांना शिकवणं, इकडचे कलाकार थायलंडमध्ये घेऊन जाणं किंवा थायलंडचे कलाकार इथून त्यांना शिकवणं, या गोष्टी जर केल्या तर कल्चरल एक्सचेंज थ्रू एकत्र कमर्शियल बेस्ड प्लॅटफॉर्मवर तो ई प्लॅटफॉर्म असेल किंवा फिजिकल बेस्ड असेल आपल्याला करता येईल आणि त्याचा खूप त्याला फायदा होईल. अगदीच सर, खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. आता कुठलाही व्यापार म्हटलं की त्याचं फ्युचर प्लॅनिंग आलंच. तर तुमच्या दृष्टीने काही पुढच्या 5 वर्षांचं विजन डॉक्युमेंट तयार आहे? तसं बघायला मिळालं मॅडम 3 ते 4 सेक्टर माझ्या डोक्यामध्ये अगदी रुजलेले आहेत आणि मी ओपनली हे सांगू शकतो. हेल्थ केअर त्याच्यामध्ये मला वाटतं खूप मोठा स्कोप आहे. स्पेशली आता जी कोविडची सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्ड्स डिजिटली अवेलेबल असणं, एकत्र करून तो डेटा एक प्लॅटफॉर्ममध्ये आणणं, मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठी व्हॅल्यू ॲडिशन दोन्ही देशांसाठी आहे आणि ते आय टी सर्व्हिसेस भारतासारखे प्रगतशील आय टी सेक्टरमध्ये चांगलं देऊ शकेल थायलंडला. दुसरं मला असं वाटतं की हर्बल मेडिकेशन्स या गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याकडे त्याचं काय म्हणतात त्याची स्ट्रेंथ आहे आपली भारताची, ते आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट असेल की त्याच्यामध्ये लोकांना स्वतःसाठी टाईम मिळण्यामध्ये कॉस्मेटिक्स किंवा मेकअपचे साहित्य, लोकांना खरोखरच आपल्याला जसं आधी वाटायचं की स्त्रियाच फक्त स्वतःची, आता पुरुषही स्वतःची काळजी घ्यायला लागले, त्यामुळे तोही सेक्टर आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की एंटरटेनमेंट जी सॉफ्ट पॉवर असते, तर मला असं वाटतं की मूव्ही क्रिएशन, त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म्स, ॲडव्हर्टाइजमेंट या गोष्टी करू शकतो. VFX ज्यावेळी मूव्ही मेकिंगमध्ये VFX असतं, मला असं वाटतं थायलंडची क्रिएटिव्हिटी सगळ्यात मी आत्तापर्यंतच्या माझ्या मल्टीनॅशनल करिअरमध्ये बघितलं, इंडिया आणि थायलंड, मला असं वाटतं थायलंडची क्रिएटिव्हिटी थोडी मला जास्त जाणवली, पण जी आहे ती मी क्लिअरली बोलेन. आणि मला असं वाटतं की हे दोन एकत्र आय टी सेक्टर्स VFX मधली जी लोकांची आपली स्ट्रेंथ इथं आहे ती जर क्रिएटिव्हिटी थायलंडची जर एकत्र आणली तर मला वाटतं की हॉलिवूडचं जे मार्केट सुद्धा आपण घेऊ शकतो, स्पेशली ॲनिमेशन फिल्म्समध्ये.
परत असं बघायला ह्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग हे तर नेव्हर एंडिंग आहे. तुम्हाला माहिती आहे की शेती आणि स्पेशली फूड रिलेटेड कुठलाही व्यवसाय जरी कोलमडला, कोरोनासारखा एपिडेमिक आला, तर तो नेहमीच सिक्युअर राहतो. त्यामुळं या गोष्टी आहेतच. आणि महत्त्वाचा सगळ्यात एरिया लागतात तो एज्युकेशन. एज्युकेशन खूप सॉफ्ट आहे, पण ज्यावेळी तिकडचे स्टुडंट्स आपल्याकडे एक्सचेंजमध्ये मग त्यामध्ये टीचर एक्सचेंज प्रोग्राम असेल, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम असेल, कोर्स एक्सचेंज प्रोग्राम असेल, नॉलेज एक्सचेंज प्रोग्राम असेल, तर ते हे ॲम्बॅसिडर्स असतात जे इव्हेंच्युअली मोठे होऊन ते आपल्याकडं बिझनेसमन म्हणून परत व्हेंचर कॅपिटलसाठी येऊ शकतात. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे सांस्कृतिक बॉन्ड आणि मैत्री आणि एकत्र एकमेकाचा अनुभव घेतल्यामुळं हे वाणिज्याचे जो आयात निर्यातीचे बिझनेस असतो तो चांगला दृढंगत होऊ शकतो, असे माझे स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत. नक्कीच सर, तुमचं हे जे विजन आहे ते नक्कीच पुढे भविष्यात महत्त्वाचं ठरेल. आणि सर, तुम्ही इथे आलात, तुम्ही खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार. आभारी आहे कसं तरी इथं बोलवल्याबद्दल. वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.